नमस्कार मंडळी, मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे, या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 17 मार्च 2026, तिथी त्रयोदशी, वार मंगळवार, नक्षत्र शतभिषा, योग सिद्ध, करण वाणिज आणि विष्टी. आजची चंद्र राशी आहे कुंभ राशी. आजचा राहुकाळ दुपारी 3:31 दुपारी 5:09 मंडळी, राहुकाळात कुठलीही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आजचा दिवस जबाबदारी, शिस्त आणि दीर्घकालीन नियोजनासाठी तुम्हाला भर द्यावं लागेल. तुमच्या राशीस्वामीच्या प्रभावामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्याल. कोणतंही काम पूर्णत्वास नेण्यास भर द्याल. तुम्ही आज घेतलेले निर्णय भविष्यासाठी मजबूत पाया घालू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत इतरांना लक्षात येईल. वरिष्ठ तुमच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे समाधानी राहतील. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो, यामुळे तुम्हाला आनंद होईल. व्यावसायिक असाल तर दीर्घकालीन करार करताना अटी स्पष्ट ठेवा, अन्यथा भविष्यात त्रास लागू शकतो. आज धाडसी पावलं उचलण्यापेक्षा स्थिर आणि सुरक्षित पर्याय निवडणे हिताचे राहील. आर्थिक बाबतीत शिस्त महत्त्वाची ठरेल. आज बचतीवर लक्ष केंद्रित करा. मालमत्ता, जमीन, बांधकामाशी संबंधित विषय पुढे सरकू शकतात आणि कर्जासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जोडीदारासोबत जबाबदारींवर चर्चा होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या कृतीतून जोडीदाराला प्रेम दाखवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी आर्थिक किंवा मानसिक आधार द्यावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तणावामुळे पाठदुखी किंवा सांधेदुखी आज जाणवू शकते. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप तुमच्यासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, आहारामध्ये संतुलन ठेवा. आज तुम्हाला तुमच्या ध्येयांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळेल. संयम आणि चिकाटी हेच तुमचं खरं बळ राहील. छोट्या यशांमधून मोठ्या योजनेची सुरुवात करू शकता. आज तुमच्या राशीसाठी स्थैर्य महत्त्वाचं आहे आणि कोणतंही काम करताना नियोजनपूर्वक करा. येत्या काही दिवसात प्रगतीचा मोठा टप्पा तुम्ही पार केलेला असेल. मित्रांनो, कामाच्या क्षेत्रात एखादी नवीन संधी तुम्हाला दिसेल. तुम्ही जो नेहमी विचार करत होता ती कल्पना आज प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काळे तिळाचं दान करायचं आहे. वृषभ राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी कसोटी पाहणारा ठरू शकतो. तुमच्या राशी स्वामीच्या प्रभावामुळे आज हे विशेष जाणवेल, ज्यामुळे समतोल राखण्याची तुमची वृत्ती वाढेल. त्याचबरोबर चंद्राच्या हालचालींमुळे संवाद आणि कागदोपत्री व्यवहारांमध्ये तुम्हाला दक्षता आवश्यक राहील. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या, जेणेकरून त्यांचं पाठबळ तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये मध्यस्थाची भूमिका निभवावी लागू शकते. कुटुंबात किंवा कार्याच्या ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये मतभेद असतील तर तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळू शकता. तुमचा समजूतदार आणि संयमी स्वभाव
इतरांना मार्गदर्शक ठरेल. मात्र प्रत्येक वेळी इतरांसाठी निर्णय घेताना स्वतःच्या भावना दुर्लक्षित करू नका. करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन प्रकल्प, कामं किंवा सार्वजनिक संपर्क यामध्ये यश मिळू शकेल. कला, डिझाईन, फॅशन, मीडिया किंवा कायदेशीर क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होईल. गैरसमज टाळण्यासाठी अत्यंत मोठा करार कराल. आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. घराच्या सजावटीसाठी वैयक्तिक वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा होईल. आज गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. एखादा जुना आर्थिक विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो, ज्यावर शांतपणे निर्णय घ्यावा लागेल. नातेसंबंधाच्या बाबतीत आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. विवाहितांनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होऊ शकतो, परंतु तुमच्या दृष्टिकोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. अविवाहित व्यक्तींना एखाद्या आकर्षक व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिकपणा आणि स्पष्टता आवश्यक राहील. आरोग्याच्या दृष्टीने आज शरीरापेक्षा मनाची अधिक काळजी घ्या, कारण त्यामुळे थकवा जाणू शकतो. आज संगीत ऐकणे, ध्यान करणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आज लक्ष्मी देवीची प्रार्थना करा आणि सुगंधित फुलांचे दान करा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी बदल, संधी आणि आत्मविश्वास घेऊन येईल. तुमच्या मनात नवीन कल्पना येतील आणि जुन्या अनुभवांतून शिकण्याची गरज अधिक तीव्र होईल. आज तुम्ही तुमच्या ध्येयांकडे अधिक स्पष्टपणे पाहाल. त्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी प्रेरणा मिळेल तुम्हाला. आज मानसिक ऊर्जा भरभराट असेल. त्याचवेळी संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासेल. अचानक उद्भवणाऱ्या एखाद्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. मंडळी, तुमच्या कामात तुमची मेहनत आणि सातत्य इतरांच्या लक्षात येईल. एखाद्या दीर्घ योजनेवर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते. वरिष्ठ आणि सहकार्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. फक्त कामात घाई न करता प्रत्येक बाबीची नीट तपासणी करणे आवश्यक राहील. काही जुनी प्रकल्प किंवा संधी अचानक तुमच्या पुढ्यात येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या कामाची गती वाढेल. आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे. आज अनपेक्षित खर्च टाळा, त्यामुळे दीर्घकालीन फायदे भविष्यात मिळतील. आज घरगुती खर्चावर लक्ष ठेवल्यास आर्थिक स्थिरता राखली जाईल. नातेसंबंधामध्ये भावनिक गोडवा जाणवेल. जोडीदारासोबत संवाद साधताना प्रामाणिकपणा ठेवा. नात्यामध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. मित्र आणि परिचितांमध्ये तुमच्या विचारांचा आदर होईल, ज्यामुळे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. मंडळी, आरोग्याच्या दृष्टीने शरीर आणि मन दोन्हींवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. झोपेची कमतरता, त्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. ध्यान, प्राणायाम किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. आहारामध्ये संतुलन ठेवा आणि दिवसभर पुरेसे पाणी प्या. आजचा दिवस नवीन संधी आणि वैयक्तिक प्रगती घेऊन येईल. आज तुम्हाला आत्मविश्वास वाढवावा लागेल, त्यामुळे कोणत्याही मोठ्या अडथळ्याला तुम्ही सहज पार करू शकाल. आज गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य दान करा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला आनंद होईल. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6.
कर्क राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र परिणामकारक ठरू शकतो. तुमच्या राशी स्वामीच्या प्रभावामुळे तुमची विचारशक्ती आणि निर्णय क्षमता प्रभावी होईल. तसेच चंद्राच्या आजच्या स्थितीमुळे भावनिक चढउतार जाणवू शकतात. संपूर्ण दिवसाचं योग्य नियोजन केले तर उत्तम यश मिळेल. मित्रांनो, आज सकाळी थोडीशी धावपळ होऊ शकते. कामांच्या यादीत वाढ होईल आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत गैरसमज संभवतो, परंतु शांतपणे संवाद साधल्यास तो लगेच मिटेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज राहील. आज दिवसाची सुरुवात ध्यान आणि प्रार्थनेने करा. आज तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. ऑफिसमध्ये तुमच्या संवाद कौशल्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी सगळे व्यवहार लिखित आणि स्पष्ट ठेवावेत. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. आज गुंतवणूक टाळणे हितावह ठरेल. शेअर मार्केट किंवा कोणत्याही इतर ठिकाणी गुंतवणूक टाळा. आज जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक जावक चालू राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहितांसाठी नवीन एखादी ओळख किंवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मात्र भावनिक निर्णय घाईत घेऊ नका. तणावामुळे डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. पचन संबंधित त्रास टाळण्यासाठी हलका आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्या आणि अधिक प्रमाणात पाणी प्या. आज संध्याकाळच्या वेळेस मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि मुलाबाळांकडून एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. एकूणच कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घरामध्ये गोडधोडाचा स्वयंपाक केला जाईल, त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. एकूणच संयम आणि योग्य संवाद यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी समाधानकारक आणि प्रगतिकारक ठरेल. मित्रांनो, आजचा आनंद इतरांसोबत नक्कीच शेअर करा. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. सिंह राशी. आजचा दिवस तुमच्यामध्ये नेतृत्व गुण, उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुमचे राशीस्वामी आज तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतील आणि ठामपणा निर्माण करत आहेत. मात्र चंद्राच्या प्रभावामुळे काही ठिकाणी भावनिक प्रतिक्रिया देण्याचे टाळा. शांत आणि समजूतदारपणा राखल्यास दिवस अत्यंत फलदायी ठरेल. आज सकारात्मक ऊर्जेने सकाळची सुरुवात करा. प्रलंबित कामं पूर्ण करण्याची आज प्रेरणा मिळेल. घरातील सदस्य तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवतील. विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षेत प्रगतीचे चिन्ह दिसतील. नोकरीत असणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते आणि व्यावसायिकांनी मोठे निर्णय सकाळीच घेणे उचित राहील. आज सूर्याला अर्घ्य देण्याची गरज आहे. आज तुमचे नेतृत्व गुण ठळकपणे दिसून येतील. सहकाऱ्यांना तुमच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. तुमच्या याच कामामुळे बढती किंवा कौतुकाची शक्यता आहे. सरकारी कामातील अडथळे कमी होतील आणि तुम्हाला भागीदारीत थोडा अहंकार टाळावा लागेल. वरिष्ठांकडून तुमच्यासोबत एखाद्या महत्त्वाच्या कामावर चर्चा होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आज दिवस चांगला आहे. मालमत्तेबाबत किंवा खरेदी विक्रीबाबत एखादा व्यवहार तुमच्या हातून घडू शकतो. फक्त मोठा खर्च करण्यापूर्वी कुटुंबाशी सल्लामसलत करा. गुंतवणुकीसाठी मध्यम दिवस आहे. आज विवाहितांना जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील.
अविवाहितांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आणि प्रवासही होईल. अहंकारामुळे किरकोळ वादविवाद होऊ शकतात, परंतु शांत राहणे आवश्यक आहे. संध्याकाळी जोडीदारासोबत वेळ घालवणे नातेसंबंध अधिक मजबूत करतील. मित्रांनो, रक्तदाब असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल आणि संतुलित आहार ठेवावा लागेल. सकाळी उठल्यानंतर थोडासा प्राणायाम करावा. कमीत कमी 11 वेळा प्राणायाम करावा. संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि तिथे तुमचा सत्कारही केला जाईल. आज तुम्हाला आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी गूढ विचार आणि आत्मशक्ती जागवणारा ठरू शकतो. तुमचे राशीस्वामी तुमचे धाडस आणि कृतिशीलता निर्माण करत आहेत. चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आज तुम्ही बाहेरून जितके शांत दिसत असाल तितके आतून मोठे विचारमंथन सुरू असेल. आज तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील. कोण आपलं कोण परक हे तुमच्या लक्षात येईल. परंतु स्वार्थासाठी कोणत्या गोष्टी सोडायच्या कोणत्या ठेवायच्या हे आज तुमच्या लक्षात आहे. तुमची निरीक्षण शक्ती तीव्र राहील. इतरांच्या बोलण्यातले सूक्ष्म अर्थ तुम्ही पटकन ओळखाल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुम्ही इतरांपेक्षा 2 पावलं पुढे असाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी गुप्त माहिती मिळेल. अंतर्गत बदल किंवा रणनीती तुमच्या लक्षात येऊ शकते. ही माहिती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापरल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आजच्या क्षेत्रात हा दिवस जिंकण्यासाठी तुम्हाला मानसिक ताकद मिळेल. फक्त उतावीळपणा टाळावा आणि संयम ठेवावा. हेच तुमचं खरं शस्त्र असेल. आर्थिक बाबतीत लाभाची शक्यता आहे. वारसा हक्काशी संबंधित तुम्हाला पैसे मिळू शकतात. तरीही जोखीम असलेले व्यवहार टाळलेले बरे. गुप्त मार्गाने किंवा अनधिकृत मार्गाने पैसा मिळवण्याचा विचार मनात आला तरी त्यापासून दूर राहा. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याबद्दल संरक्षणाची भावना वाढीस लागेल. जोडीदारासोबत खोल विषयांवर चर्चा होऊ शकते. एखादी आकर्षक व्यक्ती आज तुम्हाला भेटू शकते किंवा एखादी जुनी मैत्रीण भेटू शकते. कौटुंबिक वातावरणात एखादी दडलेली गोष्ट उघड होण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा दिवस अतिशय सकारात्मक परंतु थोडा धावपळीचा असेल. तुम्ही परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावाल. आज तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचे आहे आणि गरजू व्यक्तींना लाल फळांचं दान करायचं आहे. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. तूळ राशी. मंडळी, आजचा दिवस शिकणं आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी आहे. तुमच्या राशीचे स्वामी तुमच्यात सकारात्मकता आणि ज्ञानाची ओढ किंवा मोठं ध्येय गाठण्याची प्रेरणा निर्माण करतील. आज तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक आशावादी आणि उत्साही वाटू शकते. सकाळी घराबाहेर पडताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. कामाच्या क्षेत्रात नवीन कल्पना सुचतील. आजपासून तुम्ही मोठा विचार करण्याचा संकल्प कराल आणि त्या विचारांना कृतीत आणण्याची संधीही तुम्हाला मिळेल. वरिष्ठ किंवा मार्गदर्शक व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळेल. ऑनलाईन काम करणाऱ्या संबंधित व्यक्तींना विशेष प्रगती दिसून येईल. स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी आज प्रयत्न करण्यासाठी योग्य दिवस आहे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम आणि चांगला आहे. अचानक धनलाभ होण्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल.
दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. प्रामुख्याने प्रवास, शिक्षण आणि कुटुंबाशी संबंधित कारणासाठी खर्च होऊ शकतो. पैशांबाबत आत्मविश्वास ठेवा, परंतु अतिधाडस करू नका. नातेसंबंधाच्या बाबतीत तुमचा मोकळा आणि स्पष्ट स्वभाव आज उपयोगी ठरेल. कोणाला वाईट वाटलं तरीही चालेल, परंतु मनातील गोष्ट स्पष्ट बोललेलं बरं. आज तुम्हाला एखाद्या आकर्षक व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, परंतु तुमची स्वातंत्र्याची इच्छा कधीकधी इतरांना गैरसमज निर्माण करू शकते. आजचा थोडा वेळ कुटुंबासाठी राखून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा चांगली राहील, परंतु अतिउत्साहामुळे थकवा येऊ शकतो. पायाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. हलका व्यायाम उपयुक्त ठरेल. आज तुम्हाला एखादी प्रेरणादायी गोष्ट, पुस्तक किंवा व्यक्ती भेटू शकते, जी तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल. प्रवासाची योजना मनात येऊ शकते. स्वतःवर आणि ध्येयांवर विश्वास ठेवा. आज गुरूंच्या कृपेसाठी पिवळ्या वस्तूंचे दान करा आणि आज उपवास केला तरी चालेल. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. वृश्चिक राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे. आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर पडेल आणि त्याची पूर्तता तुम्हालाच करावी लागेल. सहकार्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु संयम राखल्याने परिस्थिती हाताळता येईल. तुम्हाला आज तुमच्या कामात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अल्प मनस्थितीमुळे निर्णय चुकू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत शरीरातील तणाव कमी करण्यासाठी ध्यान, धारणा, योग आणि काही श्वासोच्छ्वासाचे व्यायाम तुम्हाला करावे लागतील. विशेषतः पाठीच्या आणि कमरेच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम ठरेल. आज तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील, पण खर्चही जास्त होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. मोठी कोणतीही गुंतवणूक किंवा निर्णय तुम्हाला पुढे ढकलावे लागतील. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी संवाद साधणे गरजेचे राहील. आज विशेष म्हणजे तुमच्यातील गैरसमज दूर होतील आणि संबंध मजबूत होतील. एकटे असलेल्यांना नवीन ओळखी आणि मैत्रीच्या संधी उघडू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे राहील. विशेषतः तंत्रज्ञान किंवा विज्ञान विषयांमध्ये प्रगती होईल. स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना आजचा दिवस फलदायी ठरू शकतो. आज ऊर्जा जास्त असल्यामुळे सगळी कामं जलद पार पडतील. नातेसंबंधामध्ये संवाद साधल्यास गैरसमज दूर होण्यास मदत होईल. एखादा नवीन प्रोजेक्ट, संधी किंवा मैत्री निर्माण होण्याची शक्यता आहे. आज लहान सहान गोष्टींवर तुम्हाला राग येऊ शकतो. संयम राखणे गरजेचे आहे. धाडस किंवा घाईमध्ये निर्णय घेतल्यास नंतर अडचणी येऊ शकतात. आज खर्च जास्त होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा. आज तुम्हाला तुमच्या कामकाजात लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य दिवस आहे. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. धनु राशी. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यासारखा आहे. तुमच्या राशीच्या स्वभावामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि विश्लेषण शक्ती हे कौशल्य वाढेल. मात्र चंद्राच्या बदलत्या परिस्थितीमुळे मन
संवेदनशील राहू शकतं. त्यामुळे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती राहील. आज तुमच्या कामातील बारकावे वरिष्ठ ठळकपणे ओळखून काढतील. अनेक दिवस प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल. वरिष्ठ तुमच्या शिस्तबद्ध आणि जबाबदार वृत्तीमुळे प्रभावित होतील. आज नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची जबाबदारी तुमच्यावर पडेल. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना नीट तपासून करावा. छोट्या चुका मोठा परिणाम देऊ शकतात, त्यामुळे सतर्कता आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणीही काहीही सांगेल त्याच्या मागे लागू नका. अनावश्यक वस्तूंवर खर्च करण्यापूर्वी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योजना आखण्यास चांगला दिवस आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन फायदेशीर ठरू शकते. कुटुंबातील वातावरण सर्वसाधारणपणे शांत राहील, परंतु तुमच्या परफेक्शनिस्ट स्वभावामुळे इतरांच्या मनावर दडपण येऊ शकतं. प्रत्येक गोष्ट तुमच्या पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा ठेवू नका, त्यामुळे तणाव वाढू शकतो. इतरांशी वागण्यात थोडी लवचिकता दाखवा. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यास नात्यात अधिक समजूतदारपणा येईल. आज एखादा मोठा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो. आज अविवाहित लोकांसाठी चांगला दिवस राहील. अतिविचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग प्राणायाम हे केल्यास तुम्हाला फायदा होईल. आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि पुरेशी झोप घ्या, अन्यथा चिडचिड वाढू शकते. आजचा दिवस आत्मपरीक्षणासाठी अनुकूल राहील. आज तुम्हाला स्वतःच्या कमतरता ओळखून त्यावर काम करण्याची प्रेरणा मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमचा रस वाढू शकतो. एखादं चांगलं पुस्तक वाचा आणि गणपतीची उपासना करा आणि हिरव्या वस्तूंचं दान करा. 1 आणि 6 मकर राशी. मित्रांनो, आज सकाळी सूर्यनमस्कार, ध्यानधारणा किंवा प्राणायाम करणे तुमच्यासाठी शुभ राहील. त्यामुळे मानसिक ताजेतवाना वाढवतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेसह होईल. आज तुम्हाला लाल किंवा गुलाबी वस्त्र परिधान करायचे आहेत. आज तुमचे विचार सकारात्मक ठेवा. गृहस्थ जीवनासाठी किंवा कामकाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वेळ राहील. आज आर्थिक कामकाज अतिशय व्यवहारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा. नवीन संधी, बैठक किंवा महत्त्वाचे मेसेज पाठवणे आज तुम्ही करणार आहात. कोणताही निर्णय घेताना घाई घेणे टाळा. नातेवाईक किंवा सहकार्यांशी आज तुम्ही संवाद साधाल. मित्रांनो, कोणत्याही नात्यात गैरसमज टाळण्यासाठी संयम ठेवा आणि समोरच्या व्यक्तीचं बोलणं मन लावून ऐका. आज तुळशीजवळ ज्योत प्रज्वलित करणे तुमच्यासाठी शुभ राहील. आर्थिक व्यवहार किंवा खरेदी विक्रीचे महत्त्वाचे निर्णय आज तुम्ही घेऊ शकाल. आजचा दिवस मध्यम आणि किरकोळ स्वरूपाचा राहील, परंतु व्यवहारासाठी अनुकूल दिवस आहे. आज गरजेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतात, परंतु वायफळ खरेदी करणे टाळा. आज दुपारच्या वेळी हलकासा आहार आणि विश्रांती घ्या. विशेषतः अपचन आणि रक्तदाब असणाऱ्यांसाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. मित्रांनो, काही कारणास्तव सहकार्यांशी तडजोड करण्याची वेळ येईल, परंतु नवीन कल्पना मांडण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज तुम्हाला हलके फुलके व्यायाम आणि थोडंसं चालणं करावं लागेल, जेणेकरून मानसिक तणाव कमी होईल. प्रेम आणि नातेसंबंधासाठी आजचा दिवस अतिशय योग्य आहे. जोडीदार
किंवा मित्रांसोबत संवाद साधल्यास संबंध मजबूत होण्यास मदत होईल. आज तुम्हाला मैत्रीमध्ये सहकार्य करावे लागेल. फक्त कोणाशीही भावनिक गैरसमज टाळा. कथा किंवा लेखनासाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. आजचा दिवस तुमच्यामध्ये नेतृत्व गुण, उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुमचे राशीस्वामी आज तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतील आणि ठामपणा निर्माण करत आहेत. मात्र चंद्राच्या प्रभावामुळे काही ठिकाणी भावनिक प्रतिक्रिया देण्याचे टाळा. शांत आणि समजूतदारपणा राखल्यास दिवस अत्यंत फलदायी ठरेल. आज सकारात्मक ऊर्जेने सकाळची सुरुवात करा. प्रलंबित कामं पूर्ण करण्याची आज प्रेरणा मिळेल. घरातील सदस्य तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवतील. विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षेत प्रगतीचे चिन्ह दिसतील. नोकरीत असणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते आणि व्यावसायिकांनी मोठे निर्णय सकाळीच घेणे उचित राहील. आज सूर्याला अर्घ्य देण्याची गरज आहे. आज तुमचे नेतृत्व गुण ठळकपणे दिसून येतील. सहकाऱ्यांना तुमच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. तुमच्या याच कामामुळे बढती किंवा कौतुकाची शक्यता आहे. सरकारी कामातील अडथळे कमी होतील आणि तुम्हाला भागीदारीत थोडा अहंकार टाळावा लागेल. वरिष्ठांकडून तुमच्यासोबत एखाद्या महत्त्वाच्या कामावर चर्चा होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आज दिवस चांगला आहे. मालमत्तेबाबत किंवा खरेदी विक्रीबाबत एखादा व्यवहार तुमच्या हातून घडू शकतो. फक्त मोठा खर्च करण्यापूर्वी कुटुंबाशी सल्लामसलत करा. गुंतवणुकीसाठी मध्यम दिवस आहे. आज विवाहितांना जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. अविवाहितांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आणि प्रवासही होईल. अहंकारामुळे किरकोळ वादविवाद होऊ शकतात, परंतु शांत राहणे आवश्यक आहे. संध्याकाळी जोडीदारासोबत वेळ घालवणे नातेसंबंध अधिक मजबूत करतील. मित्रांनो, रक्तदाब असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल आणि संतुलित आहार ठेवावा लागेल. सकाळी उठल्यानंतर थोडासा प्राणायाम करावा. कमीत कमी 11 वेळा प्राणायाम करावा. संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि तिथे तुमचा सत्कारही केला जाईल. आज तुम्हाला आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. मीन राशी. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी भावनिक, अंतर्मुख आणि निर्णायक ठरू शकतो. तुमचे राशीस्वामी आज विशेष प्रभावी स्थितीत असल्याने मनामध्ये संवेदनशीलता आणि चंचलता दोन्हीही वाढतील. बुधाच्या प्रभावामुळे संवाद आणि आर्थिक निर्णय महत्त्वाचे ठरतील. संपूर्ण दिवस योग्य नियोजन केल्याने आणि शांत मनाने हाताळल्यास लाभदायक ठरेल. सकाळी मनामध्ये अनेक विचार चालू राहतील. एखाद्या जुन्या गोष्टीची आठवण येऊन तुम्ही भावनिक होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, घरातील जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील. आईवडिलांची तब्येत आणि त्यांच्या काही कामांसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागू शकतो. विद्यार्थी असाल तर अभ्यासात अधिक लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांनी स्वतःचे मेसेजेस आणि कागदपत्र नीट जपून ठेवावीत. व्यावसायिक असाल तर दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. आज तुम्हाला सकाळी चंद्राला अर्घ्य देणे शुभ ठरेल. आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे निष्काळजीपणा टाळा. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदेशीर बातमी मिळू शकते.
परंतु कोणताही नवीन करार करण्यापूर्वी अटी आणि शर्ती नीट वाचून घ्याव्यात. सहकाऱ्यांसोबत मतभेद टाळा. शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा, कारण समोरची व्यक्तीसुद्धा एक माणूसच आहे हे लक्षात ठेवा. दुपारनंतर एखादी चांगली बातमी किंवा संधी तुम्हाला मिळू शकते, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च उद्भवू शकतो. घरगुती दुरुस्ती किंवा वैद्यकीय कारणे. कर्ज घेणे किंवा देणे टाळा. आज गुंतवणुकीबाबत सावध राहा. आज तुम्हाला जुन्या थकबाकीसाठी प्रयत्न करावे लागतील. शक्यतो मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. संवाद ठेवा. आज कुटुंबात एखाद्या आनंदाच्या वार्तेमुळे वातावरण प्रसन्न राहील. संध्याकाळी जोडीदारासोबत शांत वेळ घालवण्यास नात्यात अधिक गोडवा येईल. छाती संबंधीशी किरकोळ त्रास होऊ शकतो आणि तणावामुळे झोपेची समस्या जाणवू शकते. आज तुम्हाला शिवलिंगावर दूध अर्पण करायचं आहे. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा.